कोकण आणि कोकणातील असणारा सर्वांगीण विकास किंवा गेल्या 40 वर्ष सातत्याने नारायण राणे साहेबांचं एक चांगल्या पद्धतीने त्या भागावरती असणारं वर्चस्व आहे. महायुतीचा उमेदवार म्हणून त्यांची असणारी एक वेगळी अशी छाप आहे. ज्येष्ठ नेते आहेत. कोकणामधील असणाऱ्या सर्व समस्या असतील, कोकणामधील असणाऱ्या विकासाच्या संदर्भात आणि कोकणातून असणाऱ्या प्रत्येक कार्यकर्ता आणि पदाधिकारी हे सर्वच्या सर्व त्यांच्याबरोबर काम केलेले सर्वच्या सर्व कार्यकर्ते आणि पदाधिकारी आहे. त्यामुळे त्यांचा असणारा एक संपर्क, जनसंपर्क हाही अत्यंत दांडगा आहे. हा जो मुंबई गोवा जो हायवे आहे, हा हायवे हा लवकरात लवकर पूर्ण होणं अशी पूर्ण कोकणवासियांची मागणी होती. खरं तर हा नॅशनल हायवेचा असणारा प्रोजेक्ट आहे, परंतु महाराष्ट्रात असणारा प्रोजेक्ट असल्यामुळे सार्वजनिक बांधकाम विभागाचा मंत्री म्हणून मी त्याच्यामध्ये स्वतः लक्ष घातलं. त्या ठिकाणचे असणारे 36 किल्ल्यांच्या संदर्भामध्ये एक वेगळा विचार शासनाच्या माध्यमातून केला जातो आणि लवकरच त्याला सगळ्याला गती ही येणाऱ्या काळामध्ये होणार आहे. नमस्कार, महाएम टी व्हीमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत. मी जान्हवी मोरे आणि आत्ता आपण आलेले आहोत राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण आणि आज आपण त्यांच्याशी दिलखुलास अशा गप्पा मारणार आहोत. महाविकास आघाडीचं सरकार उलटून टाकण्यात आणि महायुतीचं सरकार आणण्यात ज्यांनी महत्त्वाची अशी भूमिका बजावली ते मंत्री रवींद्र चव्हाण यांनी कोकणाच्या विकासातही भरीव अशी कामगिरी केली आहे. आमदार म्हणून स्थानिक डोंबिवली मतदारसंघात कार्यकुशलतेने हाताळताना त्यांनी कोकणात देखील पक्षाची पाळंमुळे रुजवण्यात महत्त्वाचं असं योगदान दिलेलं आहे. आज आपण त्यांच्याशी संवाद साधणार आहोत. नमस्कार, महाएम टी व्हीमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत. मी जान्हवी मोरे आपल्या सगळ्यांचं स्वागत करते. सर, तुमचं देखील महाएम टी व्हीमध्ये स्वागत आहे. खूप धन्यवाद. सर, तुम्ही डोंबिवलीचे आमदार आहात आणि आपल्या इथे कल्याण मतदारसंघामधून राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे सुपुत्र यांना उमेदवारी देण्यात आलेली आहे. तर कोकणातून नारायण राणे हे ज्येष्ठ नेते आहेत, त्यांना उमेदवारी दिलेली आहे आणि तुमच्याकडे नगरची देखील जबाबदारी आहे. तर आणि आता निवडणुकीसाठी फारच कमी वेळ राहिलेला आहे. तर तुम्ही सगळा वेळ कसा साधणार आहात? खरं तर कोकणामध्ये सर्व ठिकाणी गेल्या वर्षानुवर्ष काम करत असताना या ठिकाणी एवढा प्रवास झालेला आहे आणि खरं तर या निवडणुकीमध्ये महायुतीचे सर्व कार्यकर्ते हे एकत्रपणे गेल्या काही वर्षांपासून एकत्रपणे काम करतात. त्यामुळे महायुतीच्या कार्यकर्त्यांची एकत्र मूठ बांधणं हा अत्यंत महत्त्वाचा विषय आहे. त्यामुळे सर्व ठिकाणी महायुतीचे कार्यकर्ते, मग शिवसेना असेल, भारतीय जनता पार्टी असेल, राष्ट्रवादी असेल, महाराष्ट्र नवनिर्माण सेना, RPI असतील आणि इतर घटक पक्ष अशा सर्व कार्यकर्ते पदाधिकारी एकत्रपणे काम करतात. त्यामुळे सहजपणे या सर्व निवडणुका या सोप्या होतील याची मला पूर्ण खात्री आहे. भाजपने निवडणुकीच्याच वेळी नाही तर निवडणुकीच्या आधीपासूनही भाजप पूर्णपणे तयारी करत असतो आणि त्यामुळेच सर्व कार्यकर्ते यांनी एकमूठ बांधलेली आहे. सर, आपण पाहिलं तर आपल्याकडे डोंबिवली मतदारसंघाची जबाबदारी आहे आणि कोकणामध्ये देखील आता तुमच्या नावाची चर्चा होती की तुम्हाला उमेदवारी दिली जाणार आहे, पण ऐनवेळी नारायण राणे यांचं नाव समोर आलेलं आहे. तर काय नेमकं पक्षाने तसे आदेश दिले की तुम्ही स्वतःहून ती जबाबदारी घेतली नाही? एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे की भारतीय जनता पार्टीमध्ये सर्व निर्णय जे आहेत ते पार्लमेंटरी बोर्ड जे असतं ते घेत असतं. त्यामुळे त्या ठिकाणची असणारी जबाबदारी किंवा त्या ठिकाणच्या उमेदवारी ज्या आहेत त्या उमेदवारी पार्लमेंटरी बोर्ड ठरवत असतं. कोकण आणि कोकणातील असणारा सर्वांगीण विकास किंवा गेल्या 40 वर्ष सातत्याने नारायण राणे साहेबांचं एक चांगल्या पद्धतीने त्या भागावरती असणारं वर्चस्व आहे. महायुतीचा उमेदवार म्हणून त्यांची असणारी एक वेगळी अशी छाप आहे. ज्येष्ठ नेते आहेत. कोकणामधील असणाऱ्या सर्व समस्या असतील, कोकणामधील असणाऱ्या विकासाच्या संदर्भात आणि कोकणातून असणाऱ्या प्रत्येक कार्यकर्ता आणि पदाधिकारी हे सर्वच्या सर्व त्यांच्याबरोबर काम केलेले सर्वच्या सर्व कार्यकर्ते आणि पदाधिकारी आहे. त्यामुळे त्यांचा असणारा एक संपर्क, जनसंपर्क हाही अत्यंत दांडगा आहे. त्यामुळे भारतीय जनता पार्टीने व महायुतीने त्यांना उमेदवारी डिक्लेअर केल्यापासूनच एक चांगलं वातावरण संपूर्ण कोकणामध्ये आहे. सर्व महायुतीचे कार्यकर्ते एकत्रपणे त्यांच्या विजयासाठी पूर्ण प्रयत्न करतात आणि एक चांगला विजय हा कोकणामध्ये नारायण राणेंच्या नेतृत्वामध्ये नक्की मिळेल, यात काही शंका नाही.
नक्कीच अब की बार 400 पार असा एक भाजपने नारा दिलेला आहे आणि त्या दृष्टीनेच सर्व प्रयत्न चालू आहेत आणि नारायण राणे यांचा जो विजयाचा हे आहे ते पाहूनच पक्षाने त्यांच्याकडे उमेदवारी दिलेली आहे. सर, कोकण म्हटलं की पर्यटन असं एक चित्र आपल्या समोर येत असतं आणि कोकणचा कॅलिफोर्निया व्हावा असं अनेक राज्यकर्त्यांनी आपल्याला स्वप्न दाखवलं, पण ते आजतागायत पूर्ण झालेलं नाही. तुम्ही सिंधुदुर्गमध्ये एक फिश ॲक्वेरियम केलेलं आहे, तर त्यातून रोजगार कसा उपलब्ध होईल आणि त्या दृष्टीने काही उपाययोजना केल्या आहेत का? एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे, पर्यटनाच्या दृष्टिकोनातून सिंधुदुर्गाचं एक वेगळं असं महत्त्व आहे आणि आपल्या लक्षात येत असेल की विकास झाला नाही असं म्हणणं हे योग्य होणार नाही, परंतु ह्या सगळ्या गोष्टी होणं हे अत्यंत गरजेचं आहे. पर्यटनासाठी त्या भागांमध्ये रस्त्यांचं जाळं इन्फ्रास्ट्रक्चर होणं अत्यंत गरजेचं असतं आणि त्या ठिकाणी वेगवेगळे पर्यटन स्थळं ही डेव्हलप होणं हेही अत्यंत गरजेचं आहे. मध्यंतरीच्या काही काळांमध्ये वेगवेगळ्या ठिकाणी पर्यटन स्थळं ही तयार झालेली आहेत. त्यामुळे एक वेगळं असं महत्त्व सिंधुदुर्गाला निर्माण झालं आहे. गडकिल्ल्यांचं संवर्धन करणं हे शासनाच्या माध्यमातून सुरू झालं आहे आणि त्यामुळे सर्जेकोटसारखा किल्ला हा सुद्धा सार्वजनिक बांधकाम विभागाच्या माध्यमातून त्याची दुरुस्ती करून त्याला पुनर्जीवित करणं हे संपूर्ण काम झालेलं आहे. त्यामुळे असे सगळे त्या ठिकाणचे असणारे 36 किल्ल्यांच्या संदर्भामध्ये एक वेगळा विचार शासनाच्या माध्यमातून केला जातो आणि लवकरच त्याला सगळ्याला गती ही येणाऱ्या काळामध्ये होणार आहे. त्याचबरोबर सर्व ठिकाणी जसं आता आम्ही म्हटलं की फिश थीम पार्क म्हणून आम्ही एक कन्सेप्ट मी स्वतः तयार केलेला आहे आणि त्या ठिकाणी सुद्धा आता पूर्ण दिवसामध्ये 1000 ते 1500 पर्यटक हे येत असतात. त्यामुळे हळूहळू एक फर्स्ट फेजमध्ये काम झालेलं आहे, दुसऱ्या फेजमध्ये पण काम होणं आहे. सिंगापूरच्या लेवलवरती त्या ठिकाणी आम्ही ते करण्याचा प्रयत्न करतो आहे. त्यामुळे एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे की पर्यटनाच्या दृष्टिकोनातून धार्मिक पर्यटन म्हणून सुद्धा एक वेगळं महत्त्व सिंधुदुर्गाला आहेच. त्यामुळे तिथे असणाऱ्या सर्व जत्रा असतील, तिथे असणारे सर्व कला या सगळ्यांचं जपवणूक करणं, ह्या सगळ्या गोष्टी सातत्याने सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये आणि रत्नागिरी अशा दोन्ही जिल्ह्यांमध्ये मोठ्या प्रमाणात होत असतात. त्यामुळे मला असं वाटतं की त्या सर्व भागांमध्ये एक वेगळ्या पद्धतीचा एक पर्यटनाचा ओघ हा पर्यटकांचा मोठ्या प्रमाणामध्ये दिसतो आहे आणि लाखो पर्यटक हे वर्षानुवर्ष त्या ठिकाणी जात होते आणि त्याच्यामध्ये मोठ्या प्रमाणात वाढ होताना सुद्धा आपल्याला सातत्याने दिसते आहे. कोकणात पर्यटन वाढत आहे. आपण पाहिलं तर गणेश उत्सवामध्ये मुंबई गोवा हायवे हा विषय प्रचंड गाजला. आपल्या पुढाकाराने आपण एक भुयारी मार्ग देखील प्रवाशांसाठी खुला करून दिला. तो कधी-कधी बंद देखील असतो. तर त्याला जोडूनच एक प्रश्न आहे. दुसऱ्या भुयारी मार्गाचं काम देखील अद्याप बाकी आहे आणि डोंबिवलीमध्ये तुम्ही कोकणवासियांचा एक मेळावा घेतला होता. त्यावेळी तुम्ही त्यांना दिलासा देणारं असं एक आश्वासन दिलं होतं. तर त्या आश्वासनाची पूर्ती आता कुठपर्यंत आलेली आहे? एक गोष्ट लक्षात घेतली, हा जो मुंबई गोवा जो हायवे आहे, हा हायवे हा लवकरात लवकर पूर्ण होणं अशी पूर्ण कोकणवासियांची मागणी होती. खरं तर हा नॅशनल हायवेचा असणारा प्रोजेक्ट आहे, परंतु महाराष्ट्रात असणारा प्रोजेक्ट असल्यामुळे सार्वजनिक बांधकाम विभागाचा मंत्री म्हणून मी त्याच्यामध्ये स्वतः लक्ष घातलं आणि मी जे आश्वासन दिलं होतं त्या आश्वासनाची 100% पूर्ती ही झालेली आहे. मी असं म्हटलं होतं की सिंगल लेन ही कोणत्याही परिस्थितीमध्ये पूर्ण होईल. सिंगल लेन संपूर्ण पूर्ण झालेली आहे. दुसरी लेनसुद्धा मे महिन्याच्या एंडिंगपर्यंत बऱ्याच अंशी 80% जास्त पूर्ण होईल आणि त्यामध्ये जे ब्रिजेस वगैरे जे आहेत त्या ब्रिजेसचं काम जे आहे ज्या कॉन्ट्रॅक्टरला दिलं होतं त्या कॉन्ट्रॅक्टरला मी ब्लॅकलिस्ट केलेलं आहे. कारण त्यांनी काम केलेलं नव्हतं. त्यामुळे त्याचे नवीन टेंडर्स आणि हे सगळी प्रक्रिया पूर्ण करून नॅशनल हायवे त्याही प्रक्रिया पूर्ण करून 1 वर्षामध्ये तेही काम पूर्ण करण्याची त्यांची तयारी आहे. परंतु ब्रिजेस झाले नाहीत तरी ब्रिजेसच्या बाजूला असणारे ॲप्रोच रोड अतिशय चांगल्या स्थितीमध्ये जाण्यायोग्य किंवा प्रवासाला कुठेही त्रास होणार नाही अशा पद्धतीचे करण्यात आलेले आहे. लवकरच येत्या 1 वर्षामध्ये हा मुंबई गोवा हायवे नागरिकांसाठी खुला होणार आहे. सर, देशात चेरापुंजीनंतर सर्वाधिक पाऊस आहे तो आपल्या कोकणात पडत असतो आणि तिथे उन्हाळ्यामध्ये विहिरी ह्या कोरड्या पडलेल्या आपल्याला दिसतात. तर हे पाणी साठवण्यासाठी काही छोटे मोठे बंधारे बांधणे किंवा त्यातून काही वीज निर्मिती करणे असे काही प्रकल्प आहेत का डोळ्यासमोर भविष्यात? नाही, अशा जे ठिकाणं आपल्याला म्हणतो ते पाणी साठवा आणि पाणी जिरवा अशा पद्धतीचे अनेक ठिकाणी
छोटे धरणं याची कामाला ऑलरेडी सुरुवात झालेली आहे. त्यामुळे आता फार कमी ठिकाणी जे पाझर तलाव वगैरे अशा सगळ्या छोट्या छोट्या प्रकल्पांना ऑलरेडी मंजुरी दिली आहे. त्यामुळे महाड असेल, पोलादपूर असेल किंवा इतर जे भागांमध्ये अशी पाण्याची टंचाई होती, अशा बऱ्याच ठिकाणच्या पाण्याची टंचाई जी आहे ती टंचाई दूर करण्यामध्ये शासनाला यश आलेलं आहे. सर, तुमच्याकडे कोकणामधील खासदार किंवा आमदार म्हणून पाहिलं जातं किंवा कोकणचे भाग्यविधाते म्हणून तुमच्याकडे एक पाहिलं जातं. तर तुम्हाला कसं, म्हणजे कोकणामध्ये तुम्हाला आवडेल की रमायला आवडेल की डोंबिवलीमध्ये? एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे, पालघरपासून सिंधुदुर्गापर्यंत असणारा हा सर्व परिसर हा कोकण म्हणूनच याला ओळखलं जातं. त्यामुळे ह्या पालघरपासून सिंधुदुर्गापर्यंत डेव्हलपमेंट झाली पाहिजे, इन्फ्रास्ट्रक्चरमध्ये वाढ झाली पाहिजे, इथे रोजगाराच्या संधी उपलब्ध झाल्या पाहिजेत, हे अत्यंत गरजेचं आहे. त्यामुळे या संपूर्ण भागांमध्ये आपण सातत्याने एक संघटनात्मकदृष्ट्या, भारतीय जनता पार्टी संघटनात्मकदृष्ट्या आणि त्याचबरोबर एक मंत्री म्हणूनसुद्धा आणि एक आमदार म्हणूनसुद्धा सातत्याने विविध प्रश्नांवरती आपण नेहमीच पाठपुरावा करत असतो. त्यामुळे हा कोकण बेल्ट जो आहे तो पालघरपासून सिंधुदुर्गापर्यंत या सगळ्यांमध्ये एक चांगल्या पद्धतीचं वातावरण हे गेल्या आदरणीय मुख्यमंत्री एकनाथराव शिंदे, आदरणीय देवेंद्रजी आणि अजितदादाचं सरकार महाराष्ट्रात आल्यापासून आपल्याला दिसतं आहे. जवळजवळ या संपूर्ण सर्वच्या सर्व जिल्ह्यांमध्ये आपण सार्वजनिक बांधकाम विभागाच्या माध्यमातून कोट्यावधी रुपये निधी हा दिला आहे. सिंधुदुर्गामध्ये 5,500 कोटी रुपये, रत्नागिरीमध्ये सुद्धा तेवढाच 5,500 कोटी रुपये आणि रायगडमध्ये सुद्धा तेवढाच, आणि ठाणा आणि या सगळ्या म्हणजे 5,500, 6,000 कोटी रुपये प्रत्येक जिल्ह्यांमध्ये आपण इन्फ्रास्ट्रक्चरसाठी देण्याचं काम केलं आहे. त्यामुळे ह्या ठिकाणी, या सर्व ठिकाणी आरोग्याची व्यवस्था चांगली झाली पाहिजे म्हणून ठाण्यामध्ये असणारं सिव्हिल हॉस्पिटल्स असेल किंवा मेडिकल कॉलेजेस सर्व ठिकाणी झाली पाहिजेत म्हणून सिंधुदुर्गामधलं मेडिकल कॉलेज असेल, रत्नागिरीमधलं मेडिकल कॉलेज असेल किंवा त्याचबरोबर इथे पालघरमधलं मेडिकल कॉलेज आणि आमच्याकडे असणारं रायगडमधलं मेडिकल कॉलेज, अशा सगळ्या गोष्टींना अतिशय वेगळ्या पद्धतीने कामाला सुरुवात झालेली आहे. आणि लवकरच हे 14 ते 18 महिन्यामध्ये ही सगळं मेडिकल कॉलेज हे तयार होतील, अशा पद्धतीचं एक टाईम बॉम्ब पिरियडमध्ये हे सगळं कंप्लीट होणं याकडे आपण जातीने लक्ष देतो आहे. त्यामुळे आरोग्याची जी व्यवस्था चांगली आणि सुदृढ झाली पाहिजे, त्यामुळे करोनाच्या काळामध्ये आपल्याला थोडा का होईना जो त्रास झाला होता त्या सगळ्या गोष्टी करण्यासाठी आदरणीय पंतप्रधानांनी जसं ठरवलं की प्रत्येक जिल्ह्यामध्ये एक चांगलं मेडिकल कॉलेज, शासकीय मेडिकल कॉलेज असलं पाहिजे, त्या दिशेनेही आपण पावलं उचलतो आहे. रोजगाराची निर्मिती प्रत्येक ठिकाणी झाली पाहिजेत म्हणून मग आपण पाहिलं असेल फॉरेन इन्व्हेस्टमेंट ज्याला म्हणतो ही फार मोठ्या प्रमाणामध्ये आलेली आहेत. त्यामुळे मग दोडामार्गमधले असणारे आडेली असेल किंवा रत्नागिरीमध्ये असणारे काही प्रकल्प जे आहेत ते प्रकल्प नव्याने सुरू करता येतील किंवा रायगडमध्ये काही प्रकल्प सुरू करता येतील, याचासुद्धा एक टाईम बॉन्ड पिरियडमध्ये आराखडा हा राज्य शासनाच्या माध्यमातून तयार करण्यात येतो. सर, तुम्ही कोकण हा एकेकाळी शिवसेनेचा बालेकिल्ला आहे असं मानलं जात होतं, पण तुम्ही तिथे पक्षवाढीसाठी चांगल्या प्रकारे प्रयत्न केले. तिथे नगरपालिका असेल, नगर परिषद असेल, तिथे सत्ता येण्यासाठी तुम्ही पक्ष वाढण्यासाठी प्रयत्न केलेला आहे. तर आपण स्वतः डोंबिवली मतदारसंघाचे आमदार आहात आणि कोकण आणि डोंबिवली असा तुम्ही कशा प्रकारे मेळ घालता? गोष्ट लक्षात घेतली पाहिजे की पक्षाने संघटनात्मक जबाबदारी ही कोकण म्हणून माझ्याकडे दिल्यानंतर सातत्याने त्या ठिकाणी प्रवास करणं, तिकडच्या असणाऱ्या नागरिकांच्या अडचणी जाणून घेणं आणि त्या अडचणी सोडवण्यासाठी सातत्याने पाठपुरावा करणं, त्या सगळ्या गोष्टी एक कामाचा भाग म्हणून आपण करत असतो. त्यामुळे या सगळ्या गोष्टीचा फॉलोअप करत असताना एक विशेष असा आनंदसुद्धा असतो की वर्षानुवर्ष प्रलंबित असणारे काही प्रश्न जर आपल्याला सोडवता आले तर नक्की त्याचं एक वेगळं समाधानसुद्धा आपल्याला लाभत असतं. त्यामुळे डोंबिवली टू हे सर्व सातत्याने करत असताना एक प्रचंड चांगल्या पद्धतीने एक आनंदही आहे की एक आपल्याच मतदारसंघाच्या व्यतिरिक्त असणाऱ्या महाराष्ट्रातील असणाऱ्या वेगवेगळ्या ठिकाणच्या असणाऱ्या वेगवेगळ्या समस्या असतात, त्या समस्या सोडवत असताना एक वेगळ्या पद्धतीचा अनुभवसुद्धा आपल्याला मिळत असतो. त्यामुळे या अनुभवाचा नक्कीच फायदा होतो. अनेक लोकांशी चर्चा होते, अनेक लोकांच्या समस्या जाणून घेतल्यानंतर किंवा त्यांचे अनेक लोकांचे सजेशन्ससुद्धा आपल्याला मिळत असतात. त्यामुळे नक्कीच ते करत असताना एक वेगळं समाधान जे आहे ते समाधान हे लाभत असतं.
नक्कीच सर्वात जास्त विकास कामं ही पंतप्रधान नरेंद्र मोदी या सरकारच्या काळामध्ये झालेली आहे आणि त्यामुळेच सरकारला इथून पुढच्या विजयाची देखील मोठ्या प्रमाणावर खात्री आहे. राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण यांनी आत्ता आपल्याशी दिलखुलास अशा गप्पा मारलेल्या आहेत. त्यांचे भविष्यातील जे विजन्स आहेत तेही आपल्यासमोर त्यांनी सांगितलेले आहेत. तुम्हाला आमची ही मुलाखत कशी वाटली तुम्ही आम्हाला नक्की कमेंट बॉक्समध्ये सांगा. आमच्या फेसबुक चॅनल आणि यूट्यूब चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.